हाय मित्रांनो, मी आलोय पळसझरीला. कालच आलो इथे. काल 2026 गुढीपाडवा गुरुवारचा दिवस. गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हा दिवस असतो. सगळीकडे त्यांच्या मठामध्ये सगळ्या भाविकांची गर्दी असते आणि म्हणून मी काल आलो होतो. आणि एक रात्र मी इथे थांबलो. याचं कारण असं आहे की आज आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे. मी पहाटे सकाळी 4 वाजता उठलो, छानपैकी आंघोळ केली आणि मग मी इथे मठामध्ये आलो पळसझरीच्या. तिथे बरोबर 5 वाजता बाजूच्याच गावातील भगिनी मंडळ आलं होतं. त्या सकाळी आल्या आणि त्यांनी जे काकड आरती चालू केली, काकड आरतीचं भजन चालू केलं. वा वा वा, सुश्राव्य असं ते भजन होतं. खूप छान त्या गात होत्या. ऐकत राहावं असं होतं ते. तर ते मी ऐकलं, स्वामींचं दर्शन घेतलं. सकाळी विशेषतः गर्दी नव्हती आणि दर्शन घेतलं, खूप बरं वाटलं. तर आता मी भटकंतीला निघालोय. इथे जवळच ह्या रस्त्याने असं पुढे गेलो की पुढे या पळसझरीच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. तर ते मी पाहायला चाललोय. आणि इथे मला इथे ही विहीर दिसली. विहिरीत डोकन पाहिलं. विहिरीला छान पाणी आहे आणि इथे हा भाग थोडासा ओलसर दिसतो. याचा अर्थ सकाळी इथे भगिनी माता वगैरे आल्या असतील पाणी काढायला. आणि छान गारवा इथे, थंड आहे. बाजूला खूप बऱ्यापैकी हिरवाई आहे. उन्हाळा आहे नो डाऊट, पण बरं वाटतंय. तर म्हटलं चला इथे एक हॉल्ट घेऊया आणि एक छोटासा व्हिडिओ बनवूया. तर मित्रो, तुम्हाला मी आता दाखवतो. एक मिनिट. तर मित्रो, ही जी वाट दिसते, या वाटेने मी असा सरळ चालत जाणार आहे. मी एकटाच आहे. यापूर्वी मी एकटाच रानोमाळ म्हणजे आय एम अ सोलो ट्रॅव्हलर असं म्हटलं तरी चालेल. तर या रस्त्याने मी चाललो आहे. आणि पुढे हे जे दिसतंय तुम्हाला थोडंसं दूरवर कळस दिसतोय, हे इथल्या पळसझरीतील ग्रामदेवतेचं मंदिर आहे. तिकडे मी चाललो आहे. आणि तिथे जात असतानाच इथे ह्या नारळाच्या झाडाच्या जवळ, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हा जो पक्षी बसलाय हा आहे ड्रोंगो. हा खूप वस्ताद पक्षी आहे. तो उडाला. तो ह्या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं की तो आजूबाजूचं परत आला. तो त्या जागेवर परत आला. एक मिनिट. तो बघा, तो उडाला होता आणि परत आला. तो त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो त्याच्या एरियामध्ये सहसा दुसऱ्यांना येऊन देत नाही, हाकलून लावतो. आणि कावळ्यांना तर येऊनच देत नाही तो. असा हा ड्रॉंगो. त्याची शेपूट 2 भागामध्ये अशी खाली विभागलेली दिसून येते. एक मिनिट, त्याची शेपूट दाखवतो तुम्हाला. पाहिली ना? अशी कात्रीसारखी विभागलेली आहे बघा शेपूट. एनिवे, तर मित्रो, या रस्त्याने मी आता चाललो आहे. मंदिराकडे जाईन. त्या ग्रामदेवतेचं मी दर्शन घेईन आणि मग तसंच मी परत माघारी फिरेन. आणि नंतर खोपलीवरून येणारी ट्रेन, पळसझरीला येणारी ट्रेन मी पकडेन आणि मग मी जाईन परत मुंबईला माझ्या घरी. एक मिनिट. आता या मंदिराला जायला रस्ता कुठून आहे? अच्छा, तिकडून आहे का? बरं. हे मंदिर आहे ना ग्राम? पळसाई मंदिर. अच्छा. ओके. हे पळसाई मंदिर आहे का? बरं. ओके. येतो. या भाऊंनी मला दाखवलंय. त्या ताईंनी पण दाखवलंय ह्या पळसाई मंदिराला. अच्छा. आणि हा काय तलाव आहे का छोटासा? तळ
हा खूप जुना दिसतोय आधीपासूनचा. ओके ओके. तर मित्र, त्या दादांनी आणि ताईंनी मला पळसाई मातेचं मंदिर मला दाखवलंय. तर आता मी तिकडे चाललोय. छान वाटतं अशी भटकंती करायला आणि मस्तपैकी अशा एका ठिकाणी कुठेतरी हे बघा तरी रान असतं ना, हे बघा इथे कुठेतरी छानपैकी कडेला सावलीमध्ये न्याहारी उघडायची, छानपैकी खायचं, थंडगार पाणी प्यायचं आणि गप्पा टप्पा करायच्या. पण काही वेळेला असं वाटतं की कोणतरी सोबत असलं की बरं वाटतं, पण हरकत नाही. आय लव्ह सोल ट्रॅव्हलिंग ऑल्सो, सो आय एम गोइंग टू डू दॅट. तर मित्रो, आपण या मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत. पळसाई माता मंदिर असं हे नाव आहे. आतमध्ये जायला मिळतंय का बघूया. दरवाजा उघडा आहे. ओके. तर मित्र, हे असं मंदिर आहे. मंदिर बंद असल्यामुळे मला ह्या खिडकीतूनच पळसाई मातेचं दर्शन बाहेरूनच घेता आलं. मातेच्या बाजूला श्री गणेश विराजमान झालेले आहे. श्री गणेशांचं देखील दर्शन घेतलं. ओम गम गणपते नमः. मित्रो, इथे छोटंसं शिवमंदिर आहे. या मंदिराच्या दारात इथे नंदी महाराज विराजमान झालेले आहेत. नंदीचं दर्शन घेतलं आणि इथे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इथे मात्र हा दरवाजा उघडा होता. शिवशंभो शंकर देवाला नमस्कार केला आणि माझी माघारी फिरायची वेळ झाली. तर मित्रो, हे असं छान छोटंसं मंदिर आहे. इथे भाविकांना बसायची व्यवस्था केलेली आहे. इथे नवरात्र मित्रमंडळ पळसदरी वाडी इथे बरेच कार्यक्रम घेतले जातात असं दिसतंय. आणि हे असं बाजूला रानावनात झाडाझुडपांमध्ये लपलेलं असं गाव आहे. आता ह्या दुसऱ्या वाटेने मी बाहेर पडून मेन रोडला जाणार आहे आणि तिथून मी पळसदरी स्टेशनला जाऊन मुंबईला परतणार आहे. खूप छान बरं वाटलं इथे येऊन. माझी ही भेट, इथे येण्याचं प्रयोजन हे फ्रुटफुल झालं. खूप आनंद मिळाला मला इथे येऊन. खूप बरं वाटलं. काही म्हणा, म्हणून मी जे नाव दिलंय माझ्या भटकंतीला, फायरफ्लाय ट्रॅव्हलर असं माझं नाव आहे. अशी मित्र माझी भटकंती चालूच राहणार आहे. चला तर मग भेटूया नंतर पुढील भेटीमध्ये. काहीतरी नाविन्यपूर्ण तुमच्या भेटीला मी घेऊन येईन. खूप छान. धन्यवाद. बाय.